परिचय द्या तुमचा. माझं नाव आहे सुनील अर्जुन नन्नावरे, मुक्काम हरणी पोस्ट खांबाडा, तहसील चिमूर. आम्ही हा जो ग्रुपचं नाव म्हणजे जो गेम नोंदला होता बोर्डा, युग अमोल नन्नावरे बोर्डा म्हणजे वरोरा त्या नावानं म्हणजे आपण गेमाची पावती फाडली होती. आणि हा ग्रुप असा आहे, आमचा ग्रुपचा म्हणजे पैसा विषय नव्हता. आम्हाला माणुसकी पाहिजे होती, आम्हाला मान कमवायचं होतं. आणि माझा ग्रुप निस्वार्थी, निर्व्यसनी, याच्यामध्ये असणारा ग्रुपमध्ये माणूस आमच्याकडनं एकतरी व्यक्ती दुरस्त व्हावा. तो नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या मसली शंकरपटामध्ये या टीमची जोडी विजयी झालेली आहे. आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया की कशा पद्धतीने यांनी प्रशिक्षण वगैरे केलं आजच्या विजयासाठी. तर सर, परिचय द्या तुमचा. माझं नाव सूरज फाल्गुन मस्के, मी डोंगरगाव मस्कीच आहे. काय सांगाल आजच्या जोडीविषयी? आम्हाला खूप आनंद झाला. आमचा म्हणजे पुरे पोट्टेस आहेत ग्रुपमध्ये. आपला म्हणजे जास्त गाजलेला ग्रुप नाही आहे, नवीन पहिला वर्ष आहे आमचा, मसलीमध्ये पहिला वर्ष. तर या एवढ्या मोठ्या शंकरपटामध्ये येण्यासाठी एक ग्रामीण भागातला शंकरपट आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत करावी लागली? म्हणजे बहुत काही मेहनत करावी लागली. ते आमचे बैल म्हणजे हे नांगराला हेच चालतेत, बंडीला हेच चालतेत आणि पटामध्ये आम्ही हेच चालतो पूर्ण कामासाठी कामासाठी. तर म्हणजे कधीपासून शंकरपट क्षेत्रामध्ये आहात? मी आता पटा चालू झाल्या, बंद झाल्या होत्या, त्या चालू पासूनच मी या सेवक लागला. मला पहिला गेम झाला येतो हर्दल आमचा, म्हणजे तो जयरामपुरे वर्षाचा डोंगरगाव मस्कीचा गेम झाला. त्या गेमापासून मला सेवक लागला. बैलांची म्हणजे जोपासना कशा पद्धतीने करत असता मग? बैलाची जोपासना म्हणजे यायला वेळेवर खाना, म्हणजे पोरासारखा म्हणा, पोरासारखा आपल्या लेकडं बाळा म्हणूनच याची जोपासना करत असतो. तुमची जी टीम आहे पूर्ण, तुमच्या टीम मध्ये म्हणजे कोण कोण आहेत यांच्याबद्दल सांग. आमच्या टीम मध्ये सगळे पोट्टेस आहेत, नवीन पोरं आहेत. म्हणजे ते बुजुर्ग माणसं जास्त नाही आहेत, ते 10 असतील. आणि मोठा ग्रुप नाही आपला, छोटाच ग्रुप आहे, गरीब ग्रुप आहे. आम्ही पैशाला हे आहोत, कमी आहोत, पण मनानं श्रीमंत आहोत. आजच्या जोडीचा म्हणजे परिचय करून द्या. आजची जोडी म्हणजे हा याला म्हणतात आम्ही डल्ल्या आणि त्याला हिरो. तर यांच्या मागे किती मेहनत केली होती मग? यांच्या मागं बहुत मेहनत केलं होतं. आम्ही पहिला गेम फुटाड्याला जिंकलो, दुसरा गेम मसलीला झाला यायचा. आता आपले कामं जाणं व्यवस्थित हे आहेत, त्याच्यासाठी नाही का आपले ते कामं करून मग आता आपल्या खेड्यावरच्या पटा चालू होते, तिथं आम्ही यांना उतरू. प्रत्येक पटत नाही का, बुरक्या पट्या म्हणजे हे झाली मोठी पट आपल्याकडची. म्हणजे ज्याने आम्हाला विजय मिळून झाला, या खूप आनंद झाला. तर म्हणजे कशी तयारी करत असता बैलांची पटासाठी? बैलांची तयारी म्हणजे आई यायला वेळेवर पट्ट्या, 8 दिवसाला 10 दिवसाला आम्ही पट्ट्या यायला देतच राहावं लागते. खाना व्यवस्थित, त्यांच्या पट्ट्या वेळेवर यांना पाणी सगळं, म्हणजे हे आमचे एका प्रकारचे मुलं बाळ असल्यासारखं. कोण जे सर्व पटामध्ये तुम्ही जात असता? सर्व. तर आजच्या आनंदाबद्दल काय सांगाल? आजच्या आनंदाबद्दल बहुत काय म्हणजे आम्हाला बहुत आनंद आहे. आम्हाला पहिलं म्हणजे भेव सांगत होते, मेन पॉईंट आम्ही लेन म्हणजे लहान ग्रुप असल्यामुळे नाही का, आम्हाला लोक भेवच सांगत होते का मारतेत का फिक्सिंग करते, गेम फिक्सिंग करते. भाऊ आम्ही म्हणलो आम्ही फिक्सिंग करणारे नाही, आम्हाला फिक्सिंगचा जमत नाही, आम्ही फिक्सिंग करणार नाही. आमचा विजय झाला हाच आम्हाला बहुत अभिमान. आणि ते म्हणजे बहुत काही सांगत आम्हाला गेम लागल्याबद्दल, म्हणजे हे नाही का. आता आम्ही आमच्या हिमतीवर खेळून का आपल्याला खेळाचा या भाऊशी संजू भाऊ अवतारेशी आम्हाला म्हणजे त्यांच्या प्रस्तावाला आम्हाला 2 वेळा, तर आम्ही त्यांना म्हणलो का भाऊ आम्हाला टाईम द्या, वेळेवर याच्या पट्ट्या झाल्या. मग आम्ही त्यांना सांगलं फिक्सिंग कोणीच करत नाही, हे रिकामी नाही का मधले लोकांची हे राहते, अफवा राहते. त्याच्यामुळे नाही का हे फिक्सिंग कोणीच करत नाही, इमानदारीचाच खेळ खेळते. पण हे मधले लोक आहेत आणि ड्रायव्हरला मारणे, तो
चुकीचा प्रश्न आहे. ड्रायव्हर यांना आपल्या पोरापेक्षा हे करतो, तर त्यांना मारणे हे बहुत चुकीचा प्रश्न आहे. जो फिक्सिंग म्हणजे हे आजकाल होतच का कोणत्या खेड्यावरच्या पटामध्ये राव तिला फिक्सिंगच म्हणतात. तुमचा परिचय द्या. हे आमचे driver आहेत. विकेश तुकाराम जराते, राहणार डोंगरगाव मस्के. तर आजच्या विजयाबद्दल काय सांगा. खूप आनंद झाला. तुमचा परिचय द्या, नाव सांगा. रमेश ददमल तळोजी नाईक. आमची जोडी जिंकली आणि आम्ही बहुत धन्यवाद. कधीपासून छंद आहे पटाचा. आम्हाला आता 10-12 वर्ष होते. तर कसा होता पहिलेचा शंकरपट. पहिले तर म्हणजे नॉर्मल होता. आता म्हणजे आता हे दिवसांदिवशी बहुत आता जिद्दी ना हे चालली आहे. तर हे जोडी लावण्यात आली जिद्दीमुळे पस्तावा आल्यामध्ये. तर मित्रांनो माझ्यासोबत उपस्थित आहेत आता या बैलाचे मालक. तुमचा परिचय द्या. माझं नाव अजय रमेश डडमल, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर. काय सांगाल तुमच्या बैलाविषयी. काय नाही, आमचा आनंद झाला, आम्हाला अभिमान आहे. कधीपासून या शंकरपट क्षेत्रामध्ये आहात तुम्ही. तरी मला 10-12 वर्ष झाले. तर कशी तयारी करावी लागते पटासाठी. पटासाठी म्हणजे लहानच्या मुळा बाळावानी तयारी करावी लागते. वेळेवर खाणं, त्यांच्या पट्ट्या मारणी, त्यांची सोय, धुणं पुसणं करणे, अशाप्रमाणे आम्ही तयारी करतो. कोणकोणत्या पट जात असता मग. आमचा म्हणजे पहिलाच वर्ष या पटात याचा. आम्ही तिकडे खेड्यावरले लहान पट मारतो. तर या एवढ्या मोठ्या शंकरपटामध्ये येण्यासाठी किती मेहनत करावी लागली. आम्हाला मेहनत म्हणजे खूप करावी लागली. आम्हाला तरी 3-4 महिने मेहनत करावी लागली या पटामध्ये यासाठी. आणखी काय सांगाल पटाविषयी. दिसले पाहिजे ना. पटाविषयी म्हणजे काही नाही, असा चांगला खेळ व्हावा, कोणी असा नुरा गेम असं नाही करावं म्हणून. हो, आजची जोडी जिंकल्यानंतर तुमची तिथं काय मनामध्ये आलं. काय नाही, आम्हाला खूप आनंद झाला. आणखी काय सांगाल पटाविषयी. काय नाही, कोणते म्हणजे बदल कोणते व्हावे वाटते, काही सुधारणा वगैरे. नाही आता तर सुधारणा भरपूर झाल्या. पहिले पट म्हणजे असे भांडाईवल्ले होत होते. आता तर या बैलाच्या मागे किती मेहनत केली. मेहनत भरपूर केली आम्ही, म्हणजे घरचाच बैल आहे. मेहनत आम्ही गोरास होता तेव्हा आम्ही यांना बंडी वगैरे झुपायचो आणि मग शिकल्यानंतर पट्टी मारून पाहिली. मग या बैलाचा परिचय. हा म्हणजे हिरो आणि तो डल्ल्या म्हणून असे ओळखतो आम्ही. धन्यवाद. परिचय द्या तुमचा. माझं नाव आहे सुनील अर्जुन नावरे, मुक्काम हरणी, पोस्ट खांबाडा, तहसील चिमूर. आम्ही हा जो ग्रुपचं नाव म्हणजे जो गेम नोंदला होता बोर्डा, युग अमोल नन्नावरे बोर्डा म्हणजे वरोडा, त्या म्हणजे आपण गेमाची पावती फाडली होती. आणि हा ग्रुप असा आहे, आमचा ग्रुपचा म्हणजे पैसा विषय नव्हता. आम्हाला माणुसकी पाहिजे होती, आम्हाला मान कमवायचं होतं. आणि माझा ग्रुप निस्वार्थी, निर्व्यसनी, याच्यामध्ये असणारा ग्रुपमध्ये माणूस आमच्याकडनं एकतरी व्यक्ती दुरस्त व्हावा, तो ह्या ग्रुपचा असा म्हणजे आम्ही एक प्रचार किंवा म्हणजे माहिती देत आहोत लोकांना, निस्वार्थीपणा. त्या ग्रुपसोबत आमचा जो खेळ झाला, तो कसे बोलत होते, असं होते तसं होते. अरे असं काहीच नाही होणार. आमचा ग्रुप लाचार नाही आहे. कोणाचे पैसे घेऊन आम्ही असं म्हणजे गेम फिक्सिंग किंवा हारीजिकीचा तो एक विषय नाही. आणि माझ्या ग्रुपमध्ये आमचे पाटील साहेब आहेत भुजगावचे, यांच्यासारख्या मोठमोठ्या लोकांचा आम्हाला प्रतिसाद होता. तोच एक मान आम्ही कमवला. माझे ड्रायव्हर आहेत निस्वार्थी, बैल मालक आहेत बिचारे. सगळं ग्रुपच छोटा मोठा जो आहे साधा सिंपल चांगल्या विचाराचा. याच्यामध्ये व्यसनमुक्ती लोक, व्यसनामधून असे लोक दुरस्त होणार बैल मालक आहेत. आज घेत असतील उद्यापासून घेणारच नाही. आणि हे साध्या भोळ्या लोकांचा ग्रुप आहे हा असा. कधीपासून छंद आहे पटाचा तुम्हाला. हा छंद कोणत्या वयापासून मला आता कमी जास्त समजा बंदीचा काळ उठला त्याच्यानंतर थोडा थोडा चालू झालेला आहे. आणि सर्व काही जे मेहनत आहे आमच्या ड्रायव्हरचे, आमचे ड्रायव्हर इथं स्वतःचा परिवार सोडून बिचारी इथं राहतात. आणि मग त्यांना आधार देणारा म्हणजे माझा कुटुंब, म्हणजे हा पूर्ण परिसर ह्या म्हणजे आमचंच कुटुंब आहे ना, असं आहे. आमचे ते भाऊ आहेत, ते बैल मालक आहेत आणि त्यांच्या
माध्यमातून कशा पद्धतीने तयारी करत असता पटासाठी? पट्टासाठी तयारी म्हणजे असं जसं आपण सुरुवातीला मुलाला शिकवतो त्यानुसारच ही तयारी केली जाते. आणि स्वाभिमानानं सांगतो आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आम्ही आनंदी आहोत. माझा ग्रुप पूर्ण आनंदी आहे. शेवट साहेबांचा श्रेय आहे, माझ्या ड्रायव्हरचं श्रेय आहे. परत आमचे एक ते या ग्रुपचे पुरातन काळात अनुभव असलेले बाळू संघी आहेत का जी? आले का? बोलवा. तर त्यांचा बिचाऱ्यांचा खूप चांगला असा म्हणजे प्रतिसाद आहे. कोणत्या सुधारणा व्हाव्या वाटते शंकरपटामध्ये? कसं म्हणाले? सुधारणा सुधारणामध्ये काय सांगणार पाहिजे साहेब? तेवढं जर इमानदारीनं आमचा गेम म्हणजे चांगल्या पद्धतीनं पार पाडलेला आहे. तेच एक आम्ही स्वतःच्या ग्रुपकडून दुसऱ्यांना म्हणजे असं संदेश देतो की खेळ हा खेळासारखाच व्हायला पाहिजे. संजू भाऊला लोक म्हणत होते असं होणार तसं होणार, बिचाऱ्यांचा कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही झाला. आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हसत खेळत आम्ही बोलत गेलो. भाऊ नमस्कार म्हणालो आम्ही. मग कुठं राहिला बिचाऱ्यांचा? म्हणून त्यांच्याच नावावर काहीतरी एक लोक बोलणं करणं हे बरोबर नाही वाटत ना. आमचा गेम खूप चांगला झाला. त्यांनी खूप आम्हाला प्रतिसाद दिला, आम्ही त्यांना प्रतिसाद दिलो. गेम तास झाल्याबरोबर हात मिळवलो आम्ही. आम्हाला तेच पाहिजे होतं. आम्ही कुठंच घाबरलो नाही आणि कोणत्याच गोष्टीला असं म्हणजे आम्ही बांधील नाही झालो कुणाला. तो सेवक आम्ही केलेला आहे आणि त्याचनुसार आम्ही करणार. आणि याची कृपा नंद्याची. तुमचा परिचय द्या. नाव सांगा फक्त. माझा रेवनाथ मुकुजी झोडे, राहणार भुज, पोस्ट मूळजा, तहसील बोरमापुरे. आजच्या आनंदाबद्दल काय सांगा? आजचा आनंद खूप झाला. आता हे जोडी म्हणला तर माझ्या मित्र परिवाराची आहे. विजय झाली त्याच्याबद्दल मला आनंद खूप आहे. तुमच्याकडे बैल आहेत का? हो, माझ्याकडे बैल होते. यावर्षी नाही आहेत बैल. मला पण छंद आहे पटाचा पहिल्यापासून. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तुमचा परिचय द्या, नाव सांगा. माझं नाव बाळकृष्ण शामराव कांबळे, राहणार डोंगरगाव, तालुका सावली, जिल्हा चंद्रपूर. काय सांगाल आजच्या तुमच्या जोडीविषयी? आमच्या जोडीबद्दल म्हणजे आम्ही 5-6 महिन्यापासून आमची जे प्रॅक्टिस चालू होते बैलांची आमच्या, याच्या पहिले खुटाळा या पटामध्ये एकदा गुलाल उधळला आहे आणि मसलीमध्ये सुद्धा गुलाल उधळला आहे. दुसरी विजय आहे. कधीपासून छंद आहे पटाचा? पटाचा छंद मला म्हणलं तर 18-20 वर्षापासून आहे. पण जोड्या नव्हत्या, होत्या जोड्या पहिले. 20-25 वर्षाच्या पहिले या पटामध्ये माझ्या स्वतःच्या घरचा गोरा आणून सोडला होता आणि तेव्हा पराजय झाला होता गोरा तो माझा. हो. कशी तयारी करत असता मग? तयारी म्हणजे आता आम्ही ह्या दसरा सणापासून असं बैलांना प्रॅक्टिस देतो. जे काही मेहनत आहे खाऊ घेणं, आता सर्वच लोक आपापल्या परीने जे काही खाद्य देते, आता आपल्या परीने देतो का द्यायचं ते. आणि जानेवारी फरवरीमध्ये आमच्याकडं चालू होते संक्रांत नंतर पटा. त्याच्यामध्ये आम्ही पहिले जोड्या आपल्याला नेतो आणि छोटे मोठे खेळ करत राहतो. बैलांची आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घेत असता? आम्ही बैलांच्या आरोग्याची काळजी म्हणजे रोजचे त्यांना काही खाऊ द्यायचा आहे तो जेवढा द्यायचा आहे तेवढा देतो. म्हणजे असं काही ह्यात देत नाही अगवता का आपले बैल लवकर झाले पाहिजे म्हणून असा. आणि हा आमचा शरीरयष्टीने थोडासा मजबूत असल्यामुळे आम्ही याला डल्ल्या म्हणतो आणि तो आमचा हिरो आहे. हा. तर ज्या दिवशी खेळ असते त्या दिवशी म्हणजे कसं वातावरण असते टीम मध्ये? टीममध्ये आपले सर्वच लोक आता आनंदित राहते, कारण विजय झाला पाहिजे. दोन्ही पार्ट्या विजयासाठीच येतात आणि आपण पण म्हणजे का विजय झाला पाहिजे म्हणून आपण उतरतो या याच्यामध्ये. तर काय वाटते शंकरपटाविषयी? शंकरपटाविषयी म्हणजे आपल्याला हा पारंपरिक खेळ आहे, चांगल्या पद्धतीनं पार पाडावा आपले प्रेमी बांधवांनी. आणि हे फिक्सिंग वगैरे जे करत राहतात लोक म्हणतात आता फिक्सिंग, हे फिक्सिंगचे प्रकरण नाही चालावा हे माझं म्हणणं आहे. तर शंकरपटासाठी म्हणजे नवीन बैल घेण्यासाठी म्हणजे काय काय बघत असतात? बैलाची म्हणजे त्याची चाल कशी आहे बा, तो कशा बॉडीचा आहे हे घ्या पाहून आपण नाही का ते घ्या. 2 दात 4 दात गोरा घ्या तर कमी पैशामध्ये आणि बनवा. आता मोठे पैसेवाले ते बनलेले बैल डायरेक्ट घेतात. आता आमच्याकडे पैसा तेवढा नसल्यामुळं आम्ही 2 दात 4 दात 10-20 हजारचे घेऊन बनवतो त्यांना. तर खेळापूर्वी किती दिवसापूर्वी म्हणजे तयारी करावी लागते? खेळापूर्वी हे बहुत दिवसापासून तयारी करावी लागते. तर दसऱ्यापासून आपण चालू प्रॅक्टिस राहते. तर एक 5-6 महिने कधी कधी खेळ लागते तर लागते, नाही तर लागतच नाही खेळ बा. त्याच्यामुळे आपल्याला 6-7 महिने वाट पाहावं लागते.
आज एवढ्या मोठ्या नावाजलेल्या पटामध्ये तुमची जोडी विजयी झाली. काय सांगाल याबद्दल? या विजयाबद्दल तर आमची टीम आणि आमचे सर्व सहकारी खूप आनंदित आहोत आणि या विजयाचे श्रेय म्हणल्या तर सर्वप्रथम आमच्या ड्रायव्हरला त्यानंतर आमच्या सर्व टीमचे विजय. आणखी काय सांगाल? आता काय बोलून आता झाला एवढा बोलून आता धन्यवाद. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जे आजच्या मसली शंकरपटामध्ये टीम जी विजय झाली त्यांची मुलाखत जाणून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.